जळगावात राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्री अनिल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। मंत्री अनिल पाटील जे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी हा सत्ताधाऱ्यांमध्ये महायुतीमध्ये असला तरी देखील आता ते राष्ट्रवादीला रामराम ठोकून जो सत्ताधारी दुसरा पक्ष आहे भाजप, या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली आहे। अनिल पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा सतीश पाटील यांनी केला आहे। तर सतीश पाटील हे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत। तर अनिल पाटील भाजपमध्ये आल्यास स्वागतच असं फडणवीस यांनी म्हटलंय। सतीश पाटलांच्या दाव्याला त्यामुळे फडणवीसांनी दुजोरा दिलाय का अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे। लोक म्हणायला लागले की आता अजितदादा पवारला सोडून इलेक्शन लढावं लागेल, नाही आपल्याला घेतलं आपोआप हे सगळं आवाज। त्यामुळे पहिला प्रयोग कोण करताय तुमच्या आंबाड्यांमध्ये? अजितदादाच्या नावात निवडणार नाही म्हणून तुमचे मंत्री तुमचा आमदार काल जाऊन आले शहर पाटलाकडे। थोडेसे आपले आहेत जुने संबंध, ते सांगतात की तिथून लाईन सुरू झाली आहे, उद्या अजित पवारला पहिला सोडणारा माणूस कोण असेल तो अनिल पाटील असेल, हे सांगतो तुम्हाला। मंत्री अनिल पाटील आपल्याकडे येत आहेत का? माजी मंत्री म्हणतात की ते आपल्याकडे येत आहेत भाजपमध्ये। सतीश अण्णा पाटील म्हणतात की भाजपकडे जात आहेत ते। चांगलं आहे आनंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।